नाशिक चांदीमध्ये ही शुद्धता 99.99 असल्यामुळे ही पूर्ण शुद्ध चांदी म्हणूनच इथे प्रसिद्ध आहे. आणि याच्यामध्ये वाटा जर म्हटलं आपण पूर्ण भारतामध्ये जवळ 50% वाटा हा नाशिक चांदीचा आहे. मंडळी, सगळीकडे दिवाळीचा माहोल एकदम रंगात आहे आणि अनायसे आम्ही आहोत नाशिकमध्ये. आता इथे आलोच आहोत तर म्हटलं या संधीचं सोनं नाही तर चांदी करूया, कारण नाशिकची चांदी आहे जगात 1 नंबर भारी. नमस्कार, मी चेतन राजापूरकर, माजी अध्यक्ष नाशिक सराफ असोसिएशन. नाशिक चांदी म्हटलं, नाशिक चांदी म्हणजे शुद्धतेसाठी पूर्ण भारतातच नव्हे तर पूर्ण जगात ही प्रसिद्ध आहे. आता लालबागचा राजाचा मुकुट वगैरे तो नाशिकमध्ये घडला गेलेला आहे. त्याचबरोबर आता जगन्नाथपुरीचं जे द्वार त्यांनी उभारलं, साधारण ते 28 फूट दरवाजा आहे, तो सुद्धा नाशिकमध्ये घडला गेलेला आहे. अलीकडेच एक फ्रान्समध्ये प्रति शिर्डी मंदिर स्थापन झालं, तर त्या साईबाबाच्या चांदीचं सिंहासन हे नाशिकमधून बनवून गेलेलं आहे. तर साधारण 1772 साली पेशव्यांनी ज्यावेळेस इथे आले तरी उपराजधानीचा दर्जा दिला. तर त्याचा एक परिणाम म्हणजे असं आहे की इथलं व्यापारपेठ फुलली. म्हणजे पेशवाई म्हटलं की त्याचं ऐश्वर्याचं प्रतीक आलं. मग चांदीचे भांडे, मग हा व्यवसाय इथे फुलू लागला. आणि जे तांब्याचं काम करणारे कारीगर होते ते चांदीमध्ये कन्वर्ट झालेत आणि त्याला कारखाना स्वरूप पण आलेत. सराफ बाजारातून आम्ही निघालो भद्रकाली मंदिर रोडच्या दिशेने जुन्नरकरांच्या चांदीच्या वर्कशॉपला. मी संजय प्रभाकर जुन्नरकर, बाळासाहेब म्हणून मला इथे नाशिकमध्ये ओळखतात. आम्ही आता ही 5वी पिढी आम्ही हे काम करतोय. साधारणतः 40 वर्ष तर नक्कीच झाले. मी लहानपणापासून आम्ही हेच काम करतोय. हे आमचा मुलगा आहे, त्याचे नाव सागर संजय जुन्नरकर आहे. हे घराणं मागील 5 पिढ्यांपासून चांदीच्या कलाकुसरीत विविध उपकरणं बनवण्यात अग्रगण्य आहे. आमचे आजोबा पंजोबा हांडे, कळसा, कळशी, पंचपत्र, बंब चांदीच्या हाताने पत्र करून आम्ही काम करायचे आमच्या आजोबा. तर चांदीचे भाव एवढे वाढल्यामुळे आम्हाला जे आहेत ना, मार्केटमध्ये काय ऑर्डर्स नाही सध्या. अच्छा. की आज 1,55,000 रुपये चांदीचा भाव झाला आहे आणि 3% GST लागतो. म्हणजे एक 58 भाव चांदीचा झाला असल्यामुळे त्यामुळे गिराईकी नाही राहिली. आकाशाला भेटणारे भाव, मागणीत होणारी घट, चांदीवर नक्षीकाम करणाऱ्या कलाकारांना न मिळणारा पुरेसा मोबदला, ह्या सर्व समस्या या व्यवसायात एक नवा बदल घडवू पाहत आहेत. पूजेच्या उपकरणामध्ये निरंजनी आल्यात, समय आल्यात, गुलाबदाणी आल्यात, अत्तरदाणी आल्यात, त्याच्यात तामण, विविध पद्धतीच्या पळ्या, अभिषेक पात्र, हे सगळं इथे बनलं जातं. नाशिकची चांदी चोख आहे, प्युअर आहे. नाशिकची चांदी आहे ना, म्हणजे पूर्ण भारतात ओळखल्या जाते. म्हणजे तुम्ही फार वरतून जम्मू पासून चालू केलं काश्मीर पर्यंत खाली गेले ना कन्याकुमारी पर्यंत, तरी नाशिक म्हणजे नाशिकच आहे. पूर्ण 99.99 इतकं शुद्ध चांदी वापरली जाते. कारण याचा मतलब जो आहे त्याला नाशिक घाटाचे भांडी ह्या नावानेच ओळखलं जातात. या संपूर्ण परिस्थितीत एक सिल्वर लाईनिंग हीच आहे की नाशिकच्या चांदीची शुद्धता आणि कलाकुसरीमधली पवित्रता आजही हे कलाकार, हे शहर टिकून आहेत.